नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनर्से या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत बुद्धी. मंडळी, मानवाच्या सर्वंकष उत्कर्षाचं मुख्य कारण म्हणजे त्याला मिळालेली बुद्धीची देणगी. जेव्हा या परमेश्वरी देणगीमध्ये मानवी संकुचित व स्वार्थी विचारांची भेसळ करतो, तेव्हा तिला कुबुद्धी असं म्हणतात. अध्यात्मात सर्व अनर्थांचं मूळ म्हणजेच ही कुबुद्धी. या कुबुद्धीमुळे साधकाच्या मनात सतत संशय, शंका निर्माण होत असतात. श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा 9वा अध्याय संपेपर्यंत श्रीकृष्णांनी अनेक वार मी सर्वत्र आहे असं सांगितलेलं असताना देखील अर्जुनाने, हे भगवन, मी तुम्हाला कोणत्या कोणत्या रूपामध्ये पाहू असं विचारलंच. अर्जुनाने निदान आपली शंका प्रामाणिकपणे विचारून श्रीकृष्णांची अनन्य शरणागती तरी पत्करली. मंडळी, परंतु सामान्य मनुष्य मात्र संशयाच्या जाळात गुरफटत राहतो आणि संशयात्मा विनश्यती असं श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सत्कर्म करूनही केवळ या संशयबुद्धीमुळे आपल्या सत्कर्म फळांचा नाश करून घेतो. साधना करूनही त्याला अध्यात्मात यश मिळू शकत नाही, कारण त्याची बुद्धी कुबुद्धी झालेली असते, म्हणजेच जी सतत काहीतरी तर्कवितर्क करत असते. मंडळी, शास्त्रामध्ये तर्काचे 3 प्रकार सांगितलेत: कुतर्क, तर्क आणि वितर्क. जगातील यच्चयावत गोष्टींकडे संशयाने बघण्याची खूप लोकांना सवय असते, नाही का मंडळी? यालाच कुतर्क म्हणतात. व्यवहारामध्ये याची कित्येक उदाहरणं आपल्याला मिळतील. समजा एखाद्या मनुष्याने सेवेचा संकल्प केला आणि त्याप्रमाणे एखाद्या मंदिरात जाऊन मंदिर स्वच्छ असावं असं या हेतूने झाडू मारण्याची सेवा त्याने घेतली, तर एखाद्या संशयात्मा म्हणजे कोणाला तरी लगेच असं वाटायला लागतं, त्याची कुतर्क बुद्धी जागी होते आणि त्याला असं वाटतं, अरे, असं कोणी फुकट झाडू मारतो का? त्याला तिथे काहीतरी नक्कीच मिळत असणार. अहो, काही नाही तरी देवापुढे आलेलं ठेवलेलं गूळ खोबरं तरी हा नक्की खात असेल. अहो, हाच झाला कुतर्क. कुतर्काची ही सवय आपल्या सर्वांमध्ये काही ना काहीतरी प्रमाणात असतेच मंडळी, या कुतर्क बुद्धीलाच आपण संशय असंही म्हणतो. उलट तर्क आणि कारणमीमांसा शोधणं असा जर एखादा असेल तर तो म्हणेल, ही सेवा हा करतोय, पण ती कशासाठी हे जाणून तर घेतलं पाहिजे. हा झाला साधा सरळ तर्क. अशा तर्कामध्ये ज्ञानाची इच्छा असते, ज्यामुळे मनुष्य स्वतः जाऊन त्याला त्याच्या सेवेबद्दल प्रयोजन विचारील. परंतु प्रयोजन जाणून घेतल्यानंतरही त्याविषयी नुसते तर्कामागून तर्क करण्याची सुद्धा काहींना सवय असते. पण मंडळी, त्यामुळे पदरात काहीच पडत नाही बरं. शिवाय व्यर्थ विचारांमुळे आपली शक्तीसुद्धा वाया जाते. यासाठी खरा आवश्यक असतो तो वितर्क, म्हणजे विशेष तर्क. खरं तर हा वितर्क शब्द व्यवहारात ज्या अर्थाने वापरला जातो ना, तसा त्याचा अर्थ अपेक्षित नाही. वितर्क म्हणजे एखाद्या तर्काचं उत्तर शोधण्याकरता मनुष्य चौकशी करतो, सांगोपांग विचार करतो आणि मग त्या तर्काचं उत्तर शोधून काढतो आणि ते स्वीकारतो. कुतर्क आणि तर्क या दोन्हीचं निराकरण या विशेष तर्कामुळे होतं आणि तेव्हाच कुबुद्धी नाहीशी होते. सगळे संशय नष्ट होतात आणि आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ही कुबुद्धी निर्माण करणारे सर्व म्हणजेच मोह, मद, मत्सर, लोभ हे प्रपंचात बांधणारे बंध काढून टाकावे लागतात. मंडळी, या सगळ्यामध्ये तपाचरणाने ईश्वर तत्व किंवा ब्रह्मतत्व हे एकच आहोत. या तर्कावरती नव्हे, कुतर्कावरती नव्हे, अशा गोष्टी न करता आपण ईश्वर या तत्वाला मानून
ते समजण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागते, सत्कर्म करावं लागतं. आणि याला निरपेक्ष भावालाच अकुसिद वृत्ती असं म्हटलं जातं. अशी वृत्ती सुबुद्धीमुळे निर्माण होते. जेव्हा सगळे मोह, सगळ्या अपेक्षा मनातून हद्दपार होतात ना, तेव्हा मनुष्याच्या बुद्धीचं सुबुद्धीमध्ये रूपांतर होतं आणि आत्मतत्वाचं आकलन होण्यासाठी तो खऱ्या अर्थाने पात्र होतो. मनामध्ये खात्री आणि निष्ठा बाळगून निस्वार्थ भावनेने केलेलं सत्कर्मच मनुष्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडवत असतं. आणि मंडळी, असं सत्कर्म करण्याची प्रेरणा, कुबुद्धीचं रूपांतर सुबुद्धीमध्ये घडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपली बुद्धी ही सत्सद्विवेक बुद्धी जागृत करून परमेश्वराच्या चरणाशी लावण्यासाठी आपली बुद्धी चांगल्या पद्धतीने सत्कर्म करून परमेश्वराचरणी लावली पाहिजे. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही आणि आपली बुद्धी नेहमीच चांगल्या गोष्टींचा विचार करेल, नाही का? धन्यवाद.